सेजल एंटरटेनमेंट फिल्म्स ऑर्गनाइज आयोजित 4th रंगकर्मी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2021 मी आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आय वेलकम यू ऑल ऑन दिस प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम. या कार्यक्रमाची सुरुवात आपण माजी नगरसेवक माननीय श्री दिलीप नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करावयाचे आहे. मी आदरणीय दिलीप नाईक यांना विनंती करते की आपण स्टेजवर येऊन दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करू. सर प्लीज स्टेजवर. आज सेजल एंटरटेनमेंट फिल्म्स ऑर्गनाइज आयोजित 4th रंगकर्मी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2021 यांचा पारितोषिक वितरण समारंभ सादर होणार. सर आले का? माननीय श्री दिलीप नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करू.
अनोखी हो गई वाह वही वाह, लाली मानू या ना मानू हनुमान. Then some of his written films are on a verge of realize. His latest play, Dadaji Kahe Na, was performed recently at famous Prithvi Theatre, Mumbai. His another social comedy play, Mehman Hazir, Mezban Gayak, received stupendous response to Kota, Rajasthan. He has been a Patanga, a butterfly, which bags many awards in international film festival. Acted in short films like Duhiri and Shayama. Written, acted and directed more than 200 short plays and more than 50 full-length plays. So please welcome Mr. Pramod Shela on stage. Mr. Pramod is upcoming project associate. या नाटकामध्ये मुख्य भूमिकेत आहे विद्याधर नामपल्ली. मिस्टर विद्याधर नामपल्ली. ही संपूर्ण टीम आहे अबीर गुलालची आणि यामध्ये ही टीम अबीर गुलाल या नाटकात आहे. आणि मला वाटतं हे तर नाटकामागे खूप जणांचे हात असतात, खूप जणांचं साह्य असतं आणि त्यामध्ये खरोखर ज्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य लाभतं ते म्हणजे रंगमंचात म्हणजे बॅकस्टेज ज्याला आपण म्हणतो ते बॅकस्टेजचे कलाकार. आणि यांची आठवण आपण फारच क्वचित करतो, पण अगदी आठवणीने लक्ष क्षेत्रात काम करणारे, रंगमंच व्यवस्था पाहणारे, वेशभूषाकार म्हणून काम करणारे असे आमच्या महानगरपालिकेमध्ये आहेत सेवेत. तर त्यांच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगते आणि नंतर आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. ही सत्कार मूर्ती आहे शंकर गाजूला, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेत आणि महानगरपालिकेच्या वतीने सादर केले जाणारे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत नाटकाची रंगमंच व्यवस्था आणि वेशभूषाकार म्हणून गेली 30 वर्ष नाट्यक्षेत्रात कार्यरत असणारे शंकर गाजूला हे अतिशय उत्तम व्यक्तिमत्व, हसतमुख व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे आंध्रचे तेलुगू भाषिक असलेले आणि कर्तृत्वाने मराठी रंगभूमीशी एकरूप झालेले हे कलाकार आहेत. आणि केवळ रंगमंच व्यवस्था पाहतायत किंवा वेशभूषाकार आहेत म्हणून नव्हे, तर जिथे कमी तिथे आम्ही म्हणून कधीतरी कलाकार म्हणून, नट म्हणून सुद्धा उभे राहणारे असे ते एक व्यक्तिमत्व आहे. अशा ह्या मित्राला आमच्या या संस्थेतर्फे आम्ही सन्मानित करत आहोत स्मृतिचिन्ह देऊन. आणि हे व्यक्तिमत्व आहे शंकर गाजूला. मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार त्यांनी करावा. सबसे पहले जो फिल्म मेकर्स हैं उनको बधाई देना चाहूँगा. बहुत अच्छी फिल्में थी, लगभग 150 के आसपास 150 to 160 फिल्में थी. उसमें से लगभग 70 से 80 फिल्में बहुत अच्छी बनाई थी. जो टॉप 30 थी वो तो अच्छी थी, पर जिनको अवार्ड्स नहीं मिले या कुछ कारणवश पीछे रह गई तो बुरा मानने की ज़रूरत नहीं है, क्योंकि बहुत अच्छी फिल्में थी. और जो फिल्में जीती है, मतलब आज आपने देखी होगी, पर अगर नहीं देखी है आज और कहीं आपको देखने मिलती है तो आप ज़रूर देखिएगा. स्पेशली मतलब मुझे ये मेरी राय है, स्पेशली साउथ से कुछ फिल्में ऐसी आई थी कि शॉर्ट फिल्म है या फिल्म है यही समझ में नहीं आ रहा था. इतने अच्छे से प्रोडक्शन वैल्यूज़ उसकी इतनी अच्छी थी, एक्टिंग स्टाइल्स जो नेचुरलिटी है वो इतनी अच्छी थी कि बहुत मज़ा आया फिल्म देखने के लिए. ऐसा लगा ही नहीं कि 160 फिल्में देख रहे हैं आप लोग. मतलब हम लोग जो मेरे साथ में जूरी थे कुमार गौतम, उनको भी बहुत मज़ा आया, क्योंकि हमारी जो बातचीत हुई उससे पता चला. रंगकर्मी फेस्टिवल और एक गुड न्यूज़ रंगकर्मी फेस्टिवल शायद आपको देगा भी कि ये फेस्टिवल मेरे ख्याल से अगले साल इंडिया के टॉप 10 फेस्टिवल में भी आ जाएगा. मेरे ख्याल से ये ऑफिशियल अभी आ जाएगी कुछ दिनों में
क्योंकि इस फेस्टिवल में मतलब मैंने बहुत सारे फेस्टिवल देखे थे। एक 2-3 साल पहले मैंने भी एक शॉर्ट फिल्म बनाई, तो बहुत सारे फेस्टिवल्स में जाता था, मतलब बहुत सारे बड़े बड़े इंटरनेशनल फेस्टिवल है। लेकिन इस फेस्टिवल में जो फिल्में देखी वो मैंने कहीं नहीं देखी, इतनी अच्छी फिल्में थी। और रंगकर्मी फेस्टिवल अब टॉप 10 में आया है। मैं तो कहूँगा अगले 2-3 सालों में ये अगर टॉप 3 में भी आएगा ना वर्ल्ड लेवल पे, तो भी मुझे आश्चर्य नहीं होगा। बहुत अच्छी फिल्में थी। प्रकाश पवार, कीप इट अप, आपके लिए मतलब ढेर सारी बधाइयाँ, और आगे भी ऐसा काम करते रहिए। और अभी जिनका एक मतलब फेलिसिटेशन हुआ गाजुला साहब का, गाजुला साहब के बारे में मैं ये कहना चाहूँगा कि ये बैकस्टेज करते हैं प्ले का, पर आर्टिस्ट को भी पूरा प्ले याद होगा कि नहीं पता नहीं, उनको पूरा प्ले याद होता है, क्योंकि मेरे प्ले के लिए उन्होंने बैकस्टेज किया था। आप 100% उन पर रिलाय हो सकते हैं कि ये आदमी अगर बैकस्टेज में काम कर रहा है, आपको किसी भी चीज़ के पास देखना नहीं पड़ेगा, इतना अच्छा मतलब बैकस्टेज में काम करते हैं। गाजुला साहब, आपको भी ढेर सारी बधाइयाँ, और ऐसे ही काम करते रहिए। धन्यवाद। जिनको अवार्ड्स मिले हैं उनको बहुत सारी बधाइयाँ, और जिन्हें नहीं मिले उन्हें उनसे भी ज़्यादा बधाइयाँ, क्योंकि वो थे, इसीलिए जिनको मुझे दूसरी बार सौंपी। पिछले साल भी तकरीबन 200 फिल्में मैंने देखी, और उसके बाद फिर फेस्टिवल में भेजना और सब चीज़ों को, सारे लोगों को इकट्ठा करना, सारी जो है रिसोर्सेज को इकट्ठा करके फिर फिल्म को बनाना, ये अपने आप में बहुत बड़ी बात है। तो मैं जितने भी लोग इस फेस्टिवल में पार्टिसिपेट किए हैं, मुझे प्रकाश जी ने कसं आहे की थोडं भाषण करणं म्हणजे मला जीवावर येतं म्हणण्यापेक्षा जमत नाही मला भाषण करणं, तरी देखील 2 शब्द बोलतो। सेजल एंटरटेनमेंट ही संस्था माझी जी आहे ही गेली 20 वर्ष काम करते। याआधी एकांकिका स्पर्धा ऑर्गनाईज करत होतो 10 वर्ष, त्यानंतर या रंगकर्मी चालू केलं, रंगकर्मी शॉर्ट फिल्म फेस्टिवल, ज्याचं आज 4थं वर्ष आहे, आणि या 4थ्या वर्षामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी सांगू इच्छितो की बरेच लोक मला विचारतात की आम्हाला प्राईज का नाही मिळालं, तर मला वाटतं की प्रत्येकाने फिल्म बघाव्या, सगळ्या फिल्म बघाव्या। तुम्ही नॅशनल, इंटरनॅशनल, खास करून साऊथच्या देखील फिल्म बघा, खूप नॅचरल फिल्म बनवतात, खूप नॅचरल ॲक्टिंग करतात ती लोकं। तर मला बरेचसे असे फोन येतात की आम्हाला प्राईज करा, आम्हाला इथे मिळालं, आम्हाला तिथे मिळालं, पण हे जे फेस्टिवल आहे हे इंटरनॅशनल लेवलचं फेस्टिवल आहे, इथे इंटरनॅशनल लेवलच्या फिल्म येतात। मग आपण कुठे आहे हे आपल्याला शोधायला हवं। तर ज्यांना अवॉर्ड्स आज मिळाले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि ज्यांना अवॉर्ड्स नाही मिळाले त्यांनी पुढच्या वर्षी अजून जोरात प्रयत्न करा, तुम्हाला नक्की अवॉर्ड मिळेल, कारण हा प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे। एवढं बोलून धन्यवाद, जय हिंद। थँक्यू सर। मान्यवर